नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा नवोदय व स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या घटकामध्ये आपण दशांश अपूर्णांकांचा भागाकार कशा प्रकारे करणार आहोत तेही ट्रिकच्या माध्यमातून. मित्रांनो, या ठिकाणी पाहिल्याबरोबर काही सेकंदाच्या आतमध्ये तुम्ही हा उदाहरण सॉल्व्ह करणार आहात. तर चला आपण उदाहरणाला सुरुवात करूया. 36 भागिले 4 बरोबर 9, तर 3.6 भागिले 0.04 बरोबर किती? आपण पाहू शकतो 36 ला जर 4 ने भाग दिला तर आन्सर तर 9 येतो. मग या ठिकाणी 3.6 भागिले 0.04 म्हणजे हेच आहेत, बरोबर? परंतु या ठिकाणी दशांश आहे. मग आपल्याला काय करायचं? आन्सर हा 9 फिक्स आहे. फक्त आपल्याला दशांशचा विचार करायचा आहे. मग या ठिकाणी पाहूया 3.6 भागिले 0.04. या ठिकाणी व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं तर आपण पाहू शकतो या दोघांचा भागाकार दिल्यानंतर 9 येतो. फक्त आपल्याला विचार करायचा आहे दशांशचा. अंशामध्ये एक स्थळानंतर दशांश आहे म्हणून या ठिकाणी 1 लक्षात ठेवूया. यानंतर दशांश नंतर 2 स्थळ आहेत. 2 मधून 1 वजा केल्यास 1 राहतो. पण 1 जास्त अंशात राहतो की छेदामध्ये राहतो? तर छेदामध्ये राहतो. ओके. मग जेव्हा छेदामध्ये जास्त संख्या असतात तेव्हा आपल्याला ट्रिक्स लक्षात ठेवायचं आहे. खाऊ काय खाऊ? लड्डू. म्हणजेच खाली जर जास्त असेल तर संख्येच्या उजवीकडे 0 द्यावे. ही ट्रिक्स कायमस्वरूपी लक्षात ठेवा मित्रांनो. खाली जास्त असेल, खाली म्हणजे छेदामध्ये जास्त असेल तर उजवीकडे आपल्याला 0 द्यायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी उत्तर मिळालं 90. तर आपण दुसरा उदाहरण पाहूया. या ठिकाणी पाहूया 169 भागिले 81 बरोबर 13689, तर 13.689 बरोबर डिवायडेड बाय 0.00169 बरोबर किती? मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न विचारलेला असतो आणि त्याच्या खाली अशा प्रकारचे 4 उदाहरणं दिलेली असतात, 4 ऑप्शन दिलेले असतात. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? तर या ठिकाणी बघा 169 आहे, या ठिकाणी देखील 169 आहे. परंतु या ठिकाणी उत्तराचा आन्सर या ठिकाणी आहे. म्हणजेच आलेला आन्सर हा 81 असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला हा आन्सर असणार नाही. कारण या ठिकाणी 8.1 दिसतो, इथे 810 दिसतात आणि इथे 0.81 दिसतो. ओके. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं बघूया. 13.689 भागिले 0.00169. आपल्याला सांगितलेल्या ट्रिक्सनुसार अंशामध्ये किती स्थळ आहेत? 1, 1, 2, 3 स्थळ आहेत. छेदामध्ये किती स्थळानंतर दशांश आहे? 1, 2, 3, 4, 5. 5 मधून 3 हे स्थळ वजा करायचे तर राहिले 2. मग हे 2 अंशात जास्त आहेत का छेदात जास्त आहेत? छेदात जास्त आहे. मग छेदात जर जास्त असेल तर आपले ट्रिक्स काय आहे? खाऊ काय खाऊ? 0. खाली जर जास्त असेल म्हणजे छेदामध्ये जर जास्त असेल तर आलेल्या उत्तराच्या उजवीकडे 0 द्यायचं आहे. मग आता उत्तर काय असणार आहे? या ठिकाणी उत्तर आहे 81 बरोबर. 81 हा असणार आहे उत्तर. तर उत्तराच्या उजवीकडे किती शून्य द्यायचे? 2 शून्य द्यायचे. म्हणजेच काय होईल? या ठिकाणी पाहू शकतो आपण 2 स्थळ द्यायचे. म्हणजेच उत्तर आलं 8100. तर मित्रांनो, नेक्स्ट उदाहरण पाहूया. उदाहरण क्रमांक 3. 82,560 भागिले 215 बरोबर 384 आहे. तर 82.560 भागिले 0.0215 बरोबर किती? मित्रांनो, या उदाहरणामध्ये व्यवस्थित जर बघितलं तर ही पण संख्या आहे, इथे पण संख्या आहे, परत 215 इथे पण आहे, इथे पण आहे. आपल्याला एक्झॅक्ट माहित झालं की आन्सरामध्ये 384 असणार आहे. मग 384 असणार आहे तर इथे देखील 3.84 आहे, इथे देखील आहे संख्या. म्हणजे यापैकी 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला ठरवायचे. आपण सांगितलेल्या ट्रिक्सनुसार पाहिल्याबरोबर आपल्याला आन्सर आलं पाहिजे. तर कसं आलं पाहिजे? इथे बघूया अंशामध्ये दशांशानंतर 3 स्थळ आहेत आणि या ठिकाणी छेदामध्ये दशांशानंतर 4 स्थळ आहेत. 3 स्थळ आणि 4 स्थळ आहेत. मग आपण काय करत असतो? 4 मधून 3 ही संख्या वजा केल्यास 1 मिळतं. 1 छेदामध्ये आहे म्हणजेच खाली आहे. मग खाली असेल तर आपल्याला ट्रिक्स काय? खा म्हणजे खाली, खाऊ लाडू बरोबर. म्हणजेच खाली जर संख्या जर जास्त असेल तर उजवीकडे 0 ही संख्या द्यायची आहे. मग या ठिकाणी बघू शकतो एकच संख्या उजवीकडे द्यायची. आपण पाहिल्याबरोबर बघतो या संख्या तर 0 नाही, इथे आहेत पण 2 आहेत, इथे आहेत 1, इथे 1 पण नाही, इथे आहे 1 आहे. म्हणजेच आलेल्या उत्तराच्या उजवीकडे
किती शून्य द्यायचं आहे? 1 द्यायचं आहे. म्हणून पाहिल्याबरोबर आपल्याला 3840 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील. तर तुमच्यासाठी एक उदाहरण मी पाठवत आहे. तर ते उदाहरण सॉल्व्ह करा आणि त्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये अवश्य पाठवा. 117 भागिले 9 बरोबर 13. तर 1.17 भागिले 0.0009 याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये टाका. थँक यू.